सोलापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमाकडील बदली व रोजंदारी सेवकांना मागील सेवा ग्राह्य धरून त्यांना महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1982 नुसार जुनी पेन्शन योजना लागू करावी यासह विविध मागण्यांचे निवेदन शिवसेना जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांनी पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांना दिले। रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करण्यात आलेले आहे। सदर सेवक 1987 ते 1990, 1992, 2000 मध्ये निवड समितीमार्फत सेवा ज्येष्ठ यादी तयार करण्यात आलेली होती। त्याप्रमाणे त्या सेवा ज्येष्ठ यादीप्रमाणे यादीतील सेवकांना कायम करण्यात आलेले होते। परंतु महाराष्ट्र शासन निर्णय दिनांक 31 ऑक्टोबर 2005 अन्वये महाराष्ट्र शासन विभागाकडून 1 नोव्हेंबर 2005 किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना अंशदान पेन्शन योजना लागू करण्यात आलेली होती। परंतु सदर बदली सेवक हे 1995 पूर्वी सेवेत कार्यरत होते। त्या सेवकांना 1 नोव्हेंबर 2005 नंतर परिवहन उपक्रमाकडील रिक्त पदांवर नियुक्ती केलेल्या अशा सेवकांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन 1982 चा नियम लागू केलेला नाही। सदरच्या ठरावावरील सन 2009 मध्ये सदरची बंदी उठवण्यात आलेली असल्याने त्यानंतर परिवहनकडील सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना कायम नियुक्ती देण्यात आली होती। त्याप्रमाणे सदरचे सेवक हे 2009 ते 2015 या कालावधीत त्यांना सेवेत कायम करण्यात आले। त्यानंतर सेवानिवृत्त सेवकांची पेन्शन मागणी संदर्भात सातत्याने मागणी असल्याने सदर मागणीनुसार आयुक्त आणि परिवहन व्यवस्थापक यांनी पेन्शन संदर्भातील विभागास योग्य त्या सूचना करून कामगारांची थकीत देयके तात्काळ द्यावीत अशी मागणी शिवसेना जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांनी पालिका आयुक्त यांना निवेदनाद्वारे केली आहे। यावेळी परिवहनचे निवृत्त कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।